हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवूया कैरीचं पन्ना। गरमीचा सीझन चालू आहे, गरमी काय महाभयंकर गरमी आहे। तर आज आपण बनवूया कैरीचं पन्ना, जे शरीरासाठी फारच उपयोगी आहे आणि फटाफट बनवून तयार होते आणि टेस्टला तर एकदम डिलिशियस असते। असं सांगतात की रोज एक ग्लास पन्ना पिलं का गरमी असं शरीराला लागत नाही, असं सांगतात वडीलधारी माणसं। तर चला तर आज आपण बनवूया कैरीचं पन्ना। नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत, कच्चे आंबे घेतलेले आहेत। ते आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत। हे तोतापुरी आंबे आहेत, जे मार्केटमध्ये एकदम इझिली अवेलेबल आहेत। मार्केट काय आपल्या घरीसुद्धा झालेले आहेत। हे बघा, घरीसुद्धा असे छोटे छोटे झालेले आहेत, छोटे छोटे तोतापुरी आंबे, बेबी मँगोज। पण ह्यांची साईज एकदम लहान आहे, म्हणून मला तोडायला जीवावर आलं, तर मी मार्केटमधूनच घेऊन आली। हे बघा किती क्यूट क्यूट दिसतात। तर आता काय करायचं, आपण अगोदर आंबे आपण वाफवून घेऊया कुकरमध्ये। तर हे आंबे मी अगोदर स्वच्छ धुवून ठेवले होते, ते आता आपण मिक्सरमध्ये 2 ते 3 शिट्ट्यामध्ये वाफवून घेणार आहोत। फक्त 2 ते 3 शिट्ट्यामध्येच मस्त असं वाफवून तयार होतात। तर थोडंसं अगोदर आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया। तुम्ही इथे भाजून सुद्धा घेऊ शकतात, गॅसवर अशी जाळी ठेवून भाजून सुद्धा घेऊ शकतात, पण मी इथे पारंपरिक पद्धतीने बनवत आहे, म्हणून मी कुकरमध्येच वाफवून घेत आहे। तर आता आपण 3 शिट्ट्या घेऊया। तीन शिट्ट्या झालेल्या आहेत। आता कुकरची वाफ काढून घ्यायची आहे आणि हे बघा मस्त असे शिजलेले आहेत। हे आपण आता थंड व्हायची वाट बघायची आहे, तोपर्यंत टाइमपास करायचा आहे। पण हे मला खेळताच येत नाही, कसे घेतात। तर आता काय करायचं, आता आपले आंबे थंडे झालेले आहेत, थंड करून घ्यायचे आहेत एकदम। आणि आता ह्याचा आपण पल्प काढून घ्यायचा आहे, एका चम्मचने पल्प काढून घ्यायचा आहे। तुम्ही हाताने मॅश करू शकता, पण मी इथे चम्मचनेच काढत आहे। छान असे वाफवून झालेले आहेत, म्हणून पल्प एकदम मस्त निघत आहे त्याचा। हे बघा, पूर्ण पल्प काढून घ्यायचं आहे, काहीच बाकी ठेवायचं नाही आहे। आणि हे बघा मस्त अशी गुठळी एकदम साफ झालेली आहे, पूर्ण पल्प असा काढून घेतलेला आहे मी। असंच आपण सर्व पल्प काढून घेऊया। हे बघा 2 आंब्याचं किती पल्प निघालेला आहे। आता काय करायचं, मिक्सरचं एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये हा आपला पल्प टाकून घेऊया आपण। त्यामध्ये पुदिन्याची पानं टाकायची आहेत आणि 1 इंच मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, धुवून ठेवला होता आणि साफ करून ठेवला होता। 7-8 वेलची सोलून ठेवली होती, ती सुद्धा त्यात ॲड करूया। आणि अर्धी वाटी साखर। यामध्ये तुम्ही आता ह्या स्टेजला जिरा पावडर सुद्धा टाकू शकता, भाजलेला जिरा पावडर, पण तो मी नंतर टाकणार आहे। तर आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। साखरेची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि जर वाटलंच की सरबत बनवताना आंबट आहे, तर मग त्यात तुम्ही साखर ॲड करू शकता। आता हा पल्प असा काढून घ्यायचा आहे। तुम्ही हे स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतात फ्रीजमध्ये, आणि कधीसुद्धा तुम्हाला प्यायचं मन होईल तेव्हा त्यामध्ये थंडगार पाणी मिक्स करून मस्त पन्ना बनवून पिऊ शकता। हे बघा, हा मस्त पल्प असा तयार झालेला आहे। आता सर्व कसं करायचं, तर एक ग्लास घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं ॲड करायची आहेत। काळा मीठ घेतलेला आहे मी, थोडासा अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याचं पावडर घेतलेलं आहे। इथे मी 2 ग्लास बनवत आहे, म्हणून अर्धा चमचाच घेत आहे। थोडासा साधा मीठसुद्धा टाकून घ्यायचा आहे, चिमूटभर। आणि आता काय करायचं, हा आपला आंब्याचा पल्प त्यामध्ये ॲड करायचा आहे। मी इथे 2 ग्लास बनवत आहे, म्हणून मी 3 चमचे पल्प घेत आहे। आणि आता त्यामध्ये काय करायचं, आईस क्यूब टाकून घ्यायचं आहेत। मस्त थंड थंड म्हणजे प्यायला बरं वाटते, म्हणून आईस क्यूब टाकायचं आहे। आणि थंडगार पाणी त्यामध्ये ॲड करूया। 2 ग्लास थंड पाणी मी घेत आहे। आणि आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे। लहान मुलं आता बाहेर खेळायला जातात ह्या गरमीमध्ये, म्हणून त्यांना 1-1 ग्लास पाणी असं म्हणजे कैरीचं पन्ना दिलं प्यायला का त्यांना
शरीराला असं उष्णता लागणार नाही, म्हणून हे फारच फायदेमंद आहे हे ड्रिंक. तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं कैरीचं पन्ना तयार झालेलं आहे. खूपच टेस्टी आणि खूपच शरीरासाठी उपयोगी असं पन्ना फटाफट बनवून तयार आहे. हे बघा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तर आता माझ्या जोडीला कोण पिणार, मी 2 ग्लास बनवलेली आहेत. तर हे बघा, आपलं पन्ना तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि शरीरासाठी हे अत्यंत उपयोगी ड्रिंक नक्की पिया आणि आपल्या शरीराला थंड ठेवा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू. टेक केअर. बाय बाय.